जागतिक महिला दिनानिमित्त आगरी कोळी संस्कृतीचा सन्मान राखत पारंपरिक धवलगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। स्वर्गीय डी.आर. पाटील व स्वर्गीय भोलानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ हा सांस्कृतिक उपक्रम पार पडला। नवी मुंबईतील तुर्भेगाव येथील सामंत विद्यालयात माजी नगरसेवक व माथाडी कामगार नेते चंद्रकांत रामदास पाटील व नगरसेविका कविताताई पाटील यांच्या पुढाकाराने पारंपरिक धवलगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत लहान मुलांपासून ते तब्बल 85 वर्षांच्या ज्येष्ठ धवल गायकांपर्यंत अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाला नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे, भिवंडी आदी विविध भागांमधून आलेल्या धवल गायकांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। तुर्भे गावातील हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटला। यावेळी आयोजक चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की वाढत्या शहरीकरणामुळे धवल गीत गाणाऱ्या महिलांची संख्या कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। आगरी कोळी संस्कृतीची ही परंपरा जिवंत राहावी आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले। तसेच नागरिकांचा उत्साह पाहता ही स्पर्धा पुढेही सातत्याने आयोजित केली जाईल असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले। या कार्यक्रमाला धवल गायिका अन्वी पाटील, शिवसेनेचे शीतल कचरे, नगरसेविका शुभांगी पाटील तसेच अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शवली। गेल्या वर्षापासून जागतिक महिला दिन साजरा करत असताना कुठंतरी एक परंपरा आहे आमच्यात आगरी कोळी बांधवांची, म्हणजे लग्नकार्य असो किंवा लग्नकार्यामध्ये खास करून ज्या धवलारी गीत गाल्यानंतर लग्नाचा कार्यक्रम पुढे चालू होत असतो आणि हाच उद्देश आम्ही आगरी कोळी ही संस्कृती टिकावी। बऱ्याचशा वर्षानंतर ज्या 75 आज आपण बघितलं असेल 75-80 ज्यांचं वय आहे, कुठंतरी हे संस्कृती लग्नाच्या कार्यामध्ये चाललेली आगरी कोळी बांधवांची ही कुठंतरी थांबली नाही पाहिजे। या तरुण मुलींना किंवा मुलांना त्याचं गांभीर्य कळलं समजलं पाहिजे आणि म्हणूनच हा आम्ही उद्देश ठेवून दरवर्षी ही संकल्पना आम्ही सादर करत आहोत। म्हणजे कसं आहे, ही जी आगरी कोळी हे आहे, पहिल्यांदा आम्ही गेल्या वर्षी हा विचार केला होता की बेलावर पट्टीतील महिलांना म्हणजे धवलारीला ते बक्षीस द्यायचं, पण यावर्षी आपण बघितलं असेल म्हणजे भिवंडी ठाण्याच्या पलीकडे जाऊन दिघ्याच्या पलीकडे जाऊन भिवंडीचे परत लोक म्हणजे महिला आल्या, त्यांना यावर्षी त्या प्रकारचा दिला। पुढल्या वर्षी ज्या लहान मुली आपण बघितल्या असेल 3 ते 4 लहान मुलींनी धवलारी गायलं, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्या पुढल्या वर्षी त्यांना पण एक 3 प्रकारचा त्यांना पण बक्षीस देण्यात येईल। मेन म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आणि कविताताई पाटील यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, कारण आपला समाज टिकावा, आपला आगरी परंपरा कोळी परंपरा टिकावी आणि त्याच्यात लग्नविधीमध्ये इम्पॉर्टंट असणारी ती गोष्ट म्हणजे आपल्या धवलारी पाय, आणि ती धवलारी पाय टिकवण्यासाठी त्यांनी एवढा हा घाट रचले। आज आम्ही इथे कार्यक्रमाला महिला दिनाच्या दिवशी असं लग्नाचं घाट होऊ शकतं, याचा आनंद ज्यांनी इथे अनुभवलाय त्यालाच माहिती आहे। खरंच परंपरा टिकवण्यासाठी अशा प्रत्येक समाजसेवा करणाऱ्या व्यक्तीने किंवा नेत्या व्यक्तीने ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या समाजाची परंपरा टिकून राहील। आता आत्ताच्या सोशल मीडियाच्या नादात लोक आपली परंपरा विसरत चाललेले आहेत, ती परंपरा विसरू देऊ नये म्हणून हा घाट प्रत्येक व्यक्तीने घालावा असं मला वाटतंय। धन्यवाद।